नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खमंग पौष्टिक असा हेल्दी नाश्ता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकदम हेल्दी नाश्ता सकाळच्या 10 मिनिटांमध्ये आपण कसा तयार करू शकतो ते बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर सुरुवातीला आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप गव्हाचं पीठ इथे मी अगोदर चाळून घेतलं आणि एक पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता हा नाश्ता खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बारीक रवा। तर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। जाड किंवा बारीक कुठलाही दोन्ही पद्धतीचा रवा असला तर कुठला पण चालेल। तर बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी, साधारणतः 4 चमचे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मीठ घालून घेतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। हा नाश्ता बनवायला आपल्याला 10 मिनिटं लागतात। 10 मिनिटांमध्ये पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता तयार होतो। सकाळी किती घाई असली, किती गडबड असली तर 10 मिनिटांमध्येच हा नाश्ता तयार होईल। रोज रोज पोहे किंवा उपीट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचे आणि याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहे। तर बघा, थोडंसं पाणी घातलं मी आणि याच्या गाठी मोडून घेतल्या आणि पुन्हा याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला कशा पद्धतीचं पाहिजे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। याच्यावरती 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। इकडे काही भाज्या घेतलेल्या आहेत आपण। तर कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतली, ढोबळी मिरची घेतली, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिक्सरला फिरवण्याचं वाटण करून घेतलं। कढीपत्त्याचे 5-6 पानं घेतलेले आहेत। 1 टोमॅटो बारीक फोडी करून घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत, ते देखील एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता सगळ्यात अगोदर आपण ह्या भाज्या थोड्याशा तेलामध्ये परतवून घेऊया। गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतलेला आहे। याच्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी इथे तडतडली की आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया। जिरे मोहरी छानपैकी इथे फुललेले आहेत। 2 चिमूट आपण याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण करून घेतलंय ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं लसूण आणि मिरचीचं। खूपच छान असा खमंग आपला हा नाश्ता तयार होतो। 1 मिनिटभर लसूण आणि आपण इथे मिरची व्यवस्थित अशी परतवून घेतली। त्याच्यामध्ये आता आपण चिरून घेतलेले कांदा घालून घेतलेला आहे। तर 2 कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा व्यवस्थित असा एकत्र करून झाला की आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटोच्या देखील मी एकदम बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही, हलकासा मऊ करून घ्यायचा आहे फक्त। टोमॅटो देखील मऊसूत असा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया कढीपत्ता। तर कढीपत्त्याचे पानं अशा पद्धतीने मी तोडून घातलीत। त्याच्यामध्ये ढोबळी मिरची घेतलेली आहे, ती देखील घालून घेतलेली आहेत। 2-3 मिनिटं आपल्याला या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा फक्त मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायच्या। अशा परतवून घेतल्या की नाश्ता खूपच छान असा स्वादिष्ट होतो। तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही भाज्या घालू शकता। बारीक चिरून घेतलेलं गाजर घालू शकता, बारीक चिरून घेतलेला कोबी घालू शकता। तर बघा, कांद्याची पात आपण याच्यावरती घालून घेतलेली आहे। आता आपण हे एकत्र करून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया। 2-3 मिनिटं हे व्यवस्थित असं मध्यम गॅसवरती परतवून घेऊया आणि मस्त लागतो हे नाश्ता आणि जास्त वेळही लागत नाही आपल्याला बनवायला। सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा आपण अगदी 10 मिनिटात बनवू शकतो आणि खायला देखील खूप पौष्टिक आहे, कारण की आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत। तर बघा, एकत्र करून घेतलेला आहे। सगळी जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करून घेतली आणि छान मऊसूत झालेली आहे। गॅस आपण आता बंद करूया। जास्त परतवून घेण्याची आवश्यकता नाही, गॅस बंद केलेला आहे। आता आपलं मिश्रण 10 मिनिटं झालेले आहे। आपण असं झाकून ठेवलं होतं कारण की रवा देखील खूप छान असा फुलतो 10 मिनिटासाठी जर ठेवलं तर। व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया आणि आपण परतवून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये घालून घेऊया। तर बघा, सगळ्या भाज्या आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया आणि तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्टसर जर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, कारण की जास्त घट्टसर जर असलं तर आपण जे धिरडे बनवणार आहोत ते एकदम असे जाळीदार बनत नाही किंवा कुरकुरीत होत नाही, जाडसर होतात। त्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण पातळच ठेवायचे। तर बघा, एकत्र करून घेतले। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। मिश्रण घट्टसर जर वाटलं तर याच्यामध्ये पाणी घालून पातळ करून घ्या। गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतलेला आहे। याच्यावरती आपण आता ब्रशने तेल चोळून घेतले। कडकडीत पॅन तापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तवा देखील ठेवू शकता आणि आपण बनवून घेतलेला मिश्रण चमच्याने याच्यावरती घालून घ्यायचे। सुरुवातीला एक धिरडं बनवून बघायचं आहे। आपल्याला मिश्रण जर घट्ट वाटलं तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की घट्टसर मिश्रण जर असलं तर डोसा आपला कुरकुरीत आणि जाळीदार होत नाही। तर 1 मिनिटाभर याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं। आता दोन्ही साईडने आपल्याला मस्त असा हा धिरडं शेकून घ्यायचे, भाजून घ्यायचे, जास्त तेल लावायचं नाही। तर बघा, अशा पद्धतीने मी मस्त जाळीदार असं धिरडं बनवून घेतलंय। ह्याच पद्धतीने आपण आता दुसरं देखील बनवून घेऊया आणि मिश्रणामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे 2-3 चमचे आणि पातळ करून घेतलेलं आहे। पातळ केल्यानंतर मस्त जाळीदार धिरडे आपले तयार होतात। तर बघा, अशा पद्धतीने मी धिरडे दोन्ही पण भाजून घेत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आणि बघू शकता मस्त कलर देखील आलेला आहे आणि जाळीदार देखील खूप छान असे बनलेले आहेत। अशा पद्धतीने आता सर्व धिरडे मी इथे बनवून घेणार आहे।
बनवायला देखील खूप सोपे आहे। आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या देखील घालू शकतो आणि मस्त गव्हाच्या पिठापासून हे पौष्टिक असे धिरडे तयार होतात। झटपट धिरडे बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही। आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदापात घालून घेतली आणि मस्त असं धिरडं तुम्ही बघू शकता झालेलं आहे। अगदी जाळीदार आणि मस्त खुसखुशीत लागतात खाण्यासाठी। तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता किंवा मग लोणच्या बरोबर, चटणी बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता, दह्याबरोबर देखील खाऊ शकता। अशा पद्धतीचे धिरडे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पौष्टिक आपण गव्हापिठापासून बनवलेले आहेत। तर याच पद्धतीने आता सर्व धिरडे मी इथे बनवून घेतलेले आहेत। बघा, या पद्धतीने सर्व धिरडे आपली बनवून झालेले आहेत। मस्त चमचमीत असे हेल्दी धिरडे तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने धिरडे नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मऊसूत जाळीदार खमंग खुसखुशीत आपले इथे गव्हाच्या पिठापासून धिरडे तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने धिरडे बनवायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।